दीघा प्रभाग क्रमांक 2 स्थित बिंदु माधव नगर की अंधेर गलियों को अब रोशनी मिलने जा रही है। बिंदु माधव नगर से दीघा रेलवे स्टेशन को जोड़ने वाले अंधेरे से सने इस परिसर में रहने वाले स्थानीय नागरिकों को सुरक्षित और प्रकाशमान परिसर उपलब्ध कराने के उद्देश्य से शिवसेना के स्थानीय नगर सेवक शुभम चौगुले के प्रयासों से यहां सौर ऊर्जा संचालित सोलार स्ट्रीट लाइट स्थापित की जाएंगी। इन कार्यों का भूमि पूजन प्रभाग के नागरिकों के हाथों संपन्न किया गया। इस अवसर पर नगर सेविका एडवोकेट श्वेता काळे, अभंग शिंदे, सुभाष काळे तथा बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। नागरिकों ने इस पहल का स्वागत करते हुए इसे क्षेत्र के विकास की दिशा में महत्वपूर्ण कदम बताया। यह उपक्रम ओएनजीसी की सीएसआर पहल के अंतर्गत शुरू किया गया है। परियोजना के पूर्ण होने के बाद न केवल पूरा प्रभाग रोशनी से जगमगाएगा, बल्कि नागरिक स्वयं को अधिक सुरक्षित भी महसूस करेंगे। नगर सेवक शुभम चौगुले और नगर सेविका श्वेता काळे ने कहा कि हम इस महत्वपूर्ण सार्वजनिक बुनियादी ढांचा पहल के लिए सीएसआर सहयोग देने पर ओएनजीसी का आभार व्यक्त करते हैं। साथ ही सोलार स्ट्रीट लाइट्स के सुचारू और गुणवत्तापूर्ण कार्यान्वयन में सहज स्किल फाउंडेशन की भूमिका सराहनीय है। आने वाले समय में हम प्रभाग के विकास के लिए ऐसे ही प्रयास करते रहेंगे। आज दीघा बिंदू माधव नगर इथं सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या खासदार निधीतून आज सोलार लाईट्स आज आम्हाला इथं भेटलेल्या आहेत। खरं तर सन्माननीय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं हे लाईटीचं आज आम्ही उद्घाटन आज केलं आणि काही दिवसातच हे लाईट सगळे इथं लागून जातील आणि जो दीघा हा गेल्या 15 वर्ष अंधारात होता त्याला कुठेतरी आज प्रकाश देण्याचं काम आमच्या सर्व नगरसेवकांकडून होते, सर्व आमच्या कार्यकर्त्यांकडून होते आणि जो विश्वास दीघाच्या जनतेने आमच्यावरती दाखवलाय, नक्कीच आज पहिल्या महिन्यातच आम्ही हा उपक्रम आज घेतलाय आणि नक्कीच प्रत्येक महिन्यात आम्ही काही ना काही अशी उपक्रम व जनतेसाठी निधी कशी आणावी आणि त्यांच्यासाठी कसं अजून चांगलं काम करावं त्याच्यासाठी नक्कीच आम्ही सर्व नगरसेवक तत्पर असू। असं तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणुकीआधी इथं चालायला जागा नव्हती, दोन माणसं पण येऊन दोन माणसांना पण जायला जागा नव्हती, एवढी छोटी ही जागा होती। आम्ही इथं जेसीबी लावून स्वखर्चातून सगळे श्वेताताई असतील, गौरी वहिनी असेल, सन्मान्य चौगुले साहेब असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाने आज इथं आम्ही जेसीबी लावून पूर्ण हा रस्ता वाईड करून घेतला, इथं फिलिंग करून घेतली जेणेकरून लोकांना येण्या जाण्यात अडचण नाही यावी। तरी आम्ही इथं लाईट लावण्याचा प्रयत्न करत होतो। जे इकडचे माजी नगरसेवक होते त्यांच्या मार्फत इथं जनतेचं दिशाभूल करण्याचं काम करण्यात आलं। आज एवढे वर्ष त्यांच्या समोरच आज दीघा स्थानक आपले इथं रेल्वे स्टेशन आहे। आज इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना किती समस्या होत्या, लोक आमच्याकडे सतत यायचे आणि त्यांच्याकडे पण सतत जायचे, पण त्यांनी कधी लक्ष दिलं नाही। जेव्हापासून आम्ही लक्ष द्यायला सुरुवात केली, लोकांनी आमच्या कानावरती टाकलं की आज इथून लोकांना यायला जायला जागा नाही, इथं पूर्ण अंधार आहे, इथं दारू पिऊन लोक बसतात, इथं महिलांना त्रास देतात आणि ते सगळ्या गोष्टी आम्हाला बघवलं गेलं नाही आणि आम्ही लगेच त्याचं काम सुरू केलं आणि स्वखर्चातून चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं हा चांगला एक रस्ता बनवून दिला आणि आज सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या खासदार निधीतून आज आम्हाला इथं सोलार लाईट सुद्धा आज आम्हाला भेटलेल्या आहेत आणि खरंच परत एकदा मी खासदार साहेबांचे सुद्धा आभार मानेल आणि नक्कीच दीघाच्या जनतेसाठी अशीच आम्ही सेवा करत राहू हेच मी ग्वाही देतो। परत एकदा सर्वांचे आभार। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आज या ठिकाणी सोलार पॅनलच्या म्हणजे लाइटिंगचं काम केलं गेलं आहे। तर दीघा म्हणजे आपले खासदार मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपल्याला निधी उपलब्ध करून सोलार काम करण्यात आला। दीघा आपला हा जो दीघा स्टेशन आहे तो अंधारात होता, जेणेकरून सर्व जे कामगार आहेत, जे जाणारे येणं जाणं रोजचं डेलीचा आहे, त्यांना हा त्रास होता, अंधारातून जात होते। त्यांना आता यावेळेस आपल्या खासदार आणि विजय चौगुले साहेब मार्गदर्शनाखाली आज इथे उजेड पडलेला आहे। दीघा वासियांना, नागरिकांना इथे जो त्रास होता तो त्रास आता संपला आहे। तर खरंच मनापासून आभार व्यक्त करते विजय चौगुले साहेबांच्या आणि खासदार नरेश मस्के यांचं की आज इथे चांगल्या प्रमाणात पहिलंच म्हणजे चांगलं हे काम आपण करण्यात आलेलं आहे आणि दीघावासियांना, सगळ्या महिलांना जो त्रास होतोय तोही इथे आता संपलेला आहे। तर खरंच धन्यवाद। वहीं अन्य मान्यवरों ने भी इस पहल की सराहना करते हुए अपनी भावनाएं व्यक्त की। दीघा विभागामध्ये जे लोक आपल्या रेल्वे स्टेशनवरून येत असताना या ठिकाणी
काळोख अंधार भरपूर मोठ्या प्रमाणात होता आणि हे आमच्याकडे नगरसेवकच्या इलेक्शनच्या पहिले ही मागणी होती लोकांची स्थानिक. आणि जसे आमचे नगरसेवक चारीचे चारी निवडून आले, श्वेता काळे असेल, गौरी मॅडम असतील, शुभम चौगले असतील, आमचे सगळ्याचे गॉडफादर विजय चौगले असतील, यांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या निधीतून या ठिकाणी 15 लाईटीचे खंबे या ठिकाणी मंजुरी करून आज त्याचं उद्घाटन करण्यात आले आहे. आणि ह्या ठिकाणच्या लोकांना येणारा जाणारा हा अंधार हा मुक्त होईल आणि ह्या ठिकाणी सर्व लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास कमी होईल. आणि या सगळ्या लोकांची स्थानिक लोकांची मागणी होती, त्याच्यासाठी ह्या चारही नगरसेवकांनी पाठपुरावा करून ताबडतोब नगरसेवक झाले. तसं पहिलेही लाईटीचा हा गणेश नगर असो, आंबेडकर असो, दिघा असो, बिंदुमाधव नगर असो, हे सर्व लोकांसाठी या ठिकाणी उपलब्ध झाले. ये दीघा स्टेशन के लिए नया रास्ता बना हुआ है और इस रास्ते पर अंधेला था। अभी हमारे शिवसेना के चारों नगर सेवक यहाँ पर लाइट लगवा रहे हैं, 16 लाइट लगवा रहे हैं और आने जाने के लिए अब पब्लिक को उजाला होगा। ये हमारे नगर सेवकों का पहला काम शुरुआत हुआ है और हम चाहेंगे इसी तरह 5 साल काम करते रहें। आमच्या इथे हा नवीन काम सुरू झालेला आहे. त्यांचं हे त्यांना जे श्रेय आहे ते आमचे आलेले आत्ता नगरसेवक कुमारी श्वेता काळे, श्री शुभम चौगळे, मॅडम गौरी आंग्रे, असे 4 नगरसेवक आमच्या इथं आले. त्यांनी आमची सर्वप्रथम काळजी घेतली, ह्याच्या पुढे घेतली नव्हती कोणी. त्यांनी रोड काढलाय आणि येता जाता त्रास होत होता. आम्ही गरीब झोपडपट्ट्यांसाठी त्यांनी एवढं हे केलं आहे आणि येण्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी मदत केली. आणि आता ते मदत जे करतात, लाईटीचे खांबे लावतात, यापुढे त्यांचं काम चांगलंच असेल. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांनी आम्हाला न बोलता त्यांनी आमची कामं मुद्दा उचललेला आहे. त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद आहे. 4ही नगरसेवकांचा आमचा धन्यवाद आहे. सर्वप्रथम सांगायचं झालं तर आपण जो हा परिसर बघत आहात, हा गेले 1.5 महिन्यापूर्वी स्थानिकांची तक्रार होती आमच्याकडे की दादा इथून येताना पाऊलवाट आहे, आम्हाला यायला त्रास होतोय. तर सदरची तक्रार मी चौगले साहेबांकडे मांडली की साहेब असा असा विषय आहे आणि स्थानिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय. साहेबांनी लगेच 2 दिवसातच लगेच स्वखर्चाने JCB पाठवून हा जो रस्ता आहे तो बनवला. पण काही समाजकंटकांनी त्याच्यावरती श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि जुने फोटो टाकून, जसं मी मागे लाईव्ह आलो होतो तसं जुने फोटो टाकून त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला की हे आम्ही केलं. तर मुळात त्याचंही मी उलगडा केला आहे, काय विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, आता हा जो रस्ता झाला, इथे स्थानिकांनी मला एक 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की दादा रस्ता तर खूप छान केला आहे दादांनी, फक्त एक आहे की इथे लाईटीची व्यवस्था नाही आहे. तर महानगरपालिकेत आम्ही अर्जही केले, सर्व केलं, पण ह्या गोष्टीला वेळ लागला. त्यामुळे चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नरेश मस्के साहेबांच्या प्रयत्नातून आणि आमचे स्थानिक 4ही नगरसेवक यांच्या प्रयत्नातून आज सोलर लाईट इथे बसवण्याचं भूमिपूजन झालेलं आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.